मागच्या तासाला साधारणतः प्रदत्त संख्याशास्त्रीय प्रदत्त गोळ्या केल्यानंतर ती जी संख्याशास्त्रीय माहिती आहे त्या आधारे वारंवारिता सारणी कशी तयार करायची याला अनुसरून टाळ्याच्या खुणा करणं आणि त्या संदर्भात माहिती पाहायला सुरुवात केली होती. ठीक आहे. आणि आपण या 40 विद्यार्थ्यांच्या उदाहरणावर मागच्या तासाला थांबलो होतो. इथे पुन्हा ते समोर उदाहरण आहे पहा की एका 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 10 गुणांच्या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना काही गुण मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्या समोर हे 40 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण समोर दिसत आहेत. बरोबर आहे. प्राप्तांक समोर दिसत आहेत. ही जी पद्धत आहे आता तुमच्या समोर हा जो तक्ता दिसतोय त्याला अवर्गीकृत पद्धती, कारण इथे आपण या फक्त कच्च्या प्राप्तांकाच्या मदतीनं ही वारंवारिता सारणी तयार करत आहोत. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की या वितरणामध्ये सगळ्यात कमी गुण मिळालेले आहेत आणि ते म्हणजे 0 आहे. हा जो विद्यार्थी आहे याला 10 पैकी 0 गुण मिळालेले आहेत. आणि त्यामुळे त्याच्या समोर एक टाळ्याची खूण आपल्याला दिसतीये, टॅली मार्क आपल्याला दिसतोय आणि त्याच्याच बरोबरीनं इथे वारंवारतेच्या रकान्यामध्ये आपल्याला 1 हा अंक सुद्धा दिसतोय. अशा पद्धतीने आपल्याला माहितीये एकूण चाचणीमध्ये किंवा जी चाचणी वर्गाला दिली होती त्याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क किती आहेत, जास्तीत जास्त गुण किती आहेत, तर 10 आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला लक्षात येईल की 10 गुण मिळवणारा सुद्धा विद्यार्थी आहे आणि 0 गुण मिळवणारा सुद्धा विद्यार्थी आहे. त्यामुळे आपण 0 पासून 10 पर्यंत प्राप्तांक हे एकाखाली एक असे लिहून घेतले. ठीक आहे. आता समजा पहिला प्राप्तांक हा 3 आहे. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे पहिला, याला 3 मार्क मिळाले. त्यामुळे तो जो विद्यार्थी आहे तो 3च्या रकान्यामध्ये म्हणजे पहिली टाळ्याची खूण. दुसरा जो विद्यार्थी आहे त्याला 8 मार्क मिळालेले आहेत, त्याला 8 गुण मिळालेले आहेत. त्यामुळे 8 समोर पहिली एक टाळ्याची खूण इथे आलेली आहे. त्यानंतर तिसऱ्या विद्यार्थ्याला 6 गुण मिळालेले आहेत. त्यामुळे 6च्या समोर पहिली एक टाळ्याची खूण इथे आहे. अशा पद्धतीने पहिल्या विद्यार्थ्यापासून 40व्या विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला आपण इथे एक एक टाळ्याची खूण दिलेली आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल की 4च्या समोर 4 उभ्या खुणा आहेत आणि त्याच्यावर एक आडवी रेष आहे. ही आडवी रेष म्हणजेच 5वी टाळ्याची खूण आहे. ठीक आहे. त्यामुळे 4 गुण मिळवणारे वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत, तर 5 आहेत. तसंच 5 गुण मिळवणारे एकूण किती आहेत, तर 9 आहेत. म्हणजे इथे या 4 आणि त्याच्यावर एक आडवी खूण म्हणजे 5वी. पुन्हा पुढे आणखी टाळ्याच्या 4 खुणा आहेत. ठीक आहे. असा इथे वर्गामध्ये 9 विद्यार्थी असेल की ज्यांना 5 गुण मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आपली ही अवर्गीकृत पद्धतीने वारंवारिता सारणी तयार झाली आहे. इथे वारंवारितेच्या अंकांची आपण जेव्हा बेरीज करतो, इथे तुम्हाला एक समेशनचं चिन्ह दिसतंय पहा खाली. तुमच्या समोर हे असणारे प्राप्तांक, हे असणारे वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि या तिसऱ्या रकान्याची बेरीज ही समसमान यायला पाहिजे. म्हणजे माझ्या वर्गामध्ये जर 40 विद्यार्थी आहेत तर माझ्या टाळ्याच्या खुणा आणि त्याच्या समोर असणारी वारंवारिता ही सुद्धा 40च असणार आहे. अशा पद्धतीने ही एक पद्धत आहे की ज्याच्या मदतीने आपण वितरण हे तयार करतो. आता आणखी पुढच्या पद्धतीमध्ये जर गेलो की तिथे तुम्हाला लक्षात येईल ही जी दुसरी पद्धत आहे त्यामध्ये वर्गीकृत पद्धती आहे. ही वर्गीकृत पद्धती म्हणजे काय बघा. ही समजून घेताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या एकूण प्राप्तांकांपैकी सगळ्यात लहान प्राप्तांक कुठला आहे
आणि सगळ्यात मोठा प्राप्तांक कुठला आहे हे शोधावं लागेल। तुम्हाला लक्षात येईल या प्राप्तांकांमध्ये किंवा तुमच्या समोर हे जे वेगवेगळे अंक दिसत आहेत याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्राप्तांक आहे 35 आणि सर्वात लहान जो प्राप्तांक आहे तो पहा इथे 1 आहे। म्हणजेच या एकूण प्राप्तांकाचा जर विस्तार म्हणजेच रेंज शोधायचं झालं तर त्याकरिता आपण मोठ्या प्राप्तांकामधून लहान प्राप्तांक वजा करतो। इथे तुम्हाला सूत्रात दिसतंय पहा R is equal to H minus L, ज्यामध्ये सर्वात मोठा प्राप्तांक वजा सर्वात लहान प्राप्तांक यांची आपण वजाबाकी केली। त्यामुळे इथे हे जे एकूण सगळे प्राप्तांक आहेत हे यांचा विस्तार जो आहे तो किती आहे तर तो आहे 34। 35 हा सगळ्यात मोठा आहे, त्याच्यातून 1 वजा केला आणि मग आपल्याला मिळालेला जो विस्तार आहे तो आलाय 34। आता पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर वर्गांतर घ्यायची। तर ही वर्गांतर घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की विस्तार किती आहे तो आणि त्या विस्ताराला आपल्याला किती वर्ग संख्या घ्यायची त्या वर्ग संख्येने भागायचं आहे। म्हणजे पहा आता आपल्याला वर्गांतर घेण्यासाठी समजा एकूण प्राप्तांक जर पाहिले तर 3 आणि 3 6 आणि 3 9 12 15 18 त्यानंतर पुढे 21 24 27 आणि 30 असे एकूण 30 व्यक्ती या गटामध्ये आहेत। त्यामुळे एकूण पाहता या 30 व्यक्तींचे 6 वर्ग हे आपल्याला पुरेसे आहेत। आणि म्हणून आपल्याला किती वर्ग घ्यायचे त्या वर्ग संख्येने आपण विस्ताराला भागणार आहोत। आणि हा भागाकार आपला आलेला आहे 5.7। मग आपण पूर्णांकामध्येच घेऊयात कारण वर्गांतर घेताना ते पूर्णांकामध्ये घेतले तर आपल्याला जास्त सोयीस्कर जाऊ शकेल। आणि म्हणून पूर्णांकामध्ये वर्गांमधलं म्हणजे 2 प्राप्तांकांमधलं अंतर हे किती असेल तर 6 असेल हे आपण ठरवून घेतलंय। आता यासाठी आपल्याला एकूण 3 रकाने करावे लागणार आहेत। त्याच्यामधलं पहिल्या रकान्यामध्ये आपण पुढे बघणारच आहोत। पहिल्या रकान्यामध्ये आपल्याला वर्गांतराच्या स्वरूपामध्ये प्राप्तांक मांडायचे, दुसऱ्या रकान्यामध्ये पुन्हा मगासारख्या टाळ्याच्या खुणा द्यायच्या आहेत। फक्त इथे घेताना आता आपण वर्गांतराच्या स्वरूपात प्राप्तांक लिहिणार आहोत। म्हणजे कसं तर मिनिमम किंवा कमीत कमी लहानात लहान किती आहे 1 आहे। मग आपण समजा सुरुवात केली शून्यापासूनच तर शून्यापासून 6च्या फरकाने तुमचा पुढचं अंतर येईल। आणि मग तिसऱ्या रकान्यामध्ये पुन्हा आपण टाळ्याच्या खुणा मोजून वारंवारिता मांडणार आहोत। आता बघा याचा तक्ता हा इथे तयार झालेला आहे। मग अशी म्हटलं तसं की सगळ्यात लहान प्राप्तांक आहे 1 आणि आता आपण ठरवलेलं आहे की वर्गांतर घेणार आहोत 6। त्यामुळे इथे तुम्हाला दिसून येईल वर्गांतर आहे 1 ते 6। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना 1 पासून 6 पर्यंत गुण मिळालेले आहेत असे सगळे विद्यार्थी या गटामध्ये जातील। त्याच्यानंतर पुन्हा पुढे 6च्या फरकाने 6च्या पुढचा अंक आहे 7, त्यामुळे 7 अधिक 6 म्हणजे किती झाले तर पुन्हा 7 पासून 12 पर्यंत, त्यानंतर 13 पासून 18 पर्यंत। लक्षात घ्या यामध्ये 7 आणि 12 हे दोन्ही प्राप्तांक समाविष्ट आहेत। तसंच 13 पासून 18, 19 पासून 24, 25 पासून 30 आणि 31 पासून 36। आता इथे 36 घेतलाय कारण वर्गांतर ही सगळीकडे सारखीच राहणार आहेत। जरी आपला शेवटचा प्राप्तांक म्हणजे सगळ्यात मोठा प्राप्तांक 35 असला तरी आपण वर्गांतर हे 6 ने घेतो आहोत आणि त्यामुळे सगळ्यात शेवटचं वर्गांतर हे 31 ते 36 दिसतंय। आता बघा आपला इथला पहिला प्राप्तांक आहे 12
म्हणजे तो कुठल्या वर्गांतरात जाईल, तर 7 ते 12 मध्ये जाईल. म्हणून मग तिथे पहिली टाळ्याची खूण येईल. त्याच्यानंतर दुसरा आहे 7. पुन्हा हा 7 सुद्धा 7 ते 12 मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे 13. मग हा 13 कुठे जाईल, तर 13 ते 18 मध्ये. अशा पद्धतीने पुन्हा सगळ्या ताळ्याच्या खुणा दिल्या आहेत आणि त्याच्या पुढच्या रकान्यामध्ये त्या ताळ्याच्या खुणा एकूण ज्या मोजलेल्या आहेत प्रत्येक वर्गांतराच्या त्या इथे घेतल्या आहेत. इथे पुन्हा एकूण प्राप्तांकांची संख्या आणि इथे आलेलं वारंवारितेच्या रकान्याची बेरीज ही पुन्हा आपली जुळली गेलेली आहे पहा. अशा पद्धतीने वर्गीकृत पद्धतीने म्हणजेच वर्गांतर घेऊन आपण ही वारंवारिता सारणी ही तयार केलेली आहे. आता याच्या पुढचा टप्पा म्हणजे आता जी वारंवारिता सारणी पाहिली त्याच्या एक्झॅक्टली आणखी पुढचा एक टप्पा आहे. आता वारंवारिता वितरण म्हणजे काय, तर वारंवारिता वितरणामध्ये आपण एकतर वर्गांतराच्या मदतीने त्या वर्गांतरामध्ये असणाऱ्या प्राप्तांकांची संख्या पाहिली. आता त्याच्या पुढच्या टप्प्यावर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच संचित वारंवारिता वितरण. अगदी शब्दशः संचित या शब्दाचा अर्थ घेतला तर आपल्याला साठवत जाणे या अर्थाने तो शब्द आहे. आता इथे आपल्याला काय साठवत जायचंय, तर आपल्या वितरणाच्या तळापासून म्हणजे इथून 1 ते 6 पासून या ज्या मिळालेल्या वारंवारिता आहेत की नाही त्या आपल्याला साठवत जायच्या आहेत. साठवायचं म्हणजेच काय करायचं, तर त्याची बेरीज करत जायची. म्हणजेच यामध्ये आपल्याला आणखीन एक रकाना हा घालायचा आहे. वितरणाच्या तळापासून सगळ्या वारंवारितांची बेरीज केल्यानंतर आपल्याला संचित वारंवारिता ही मिळते. ठीक आहे. आता ही कशी तयार करायची बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे की एका धावण्याच्या शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना एका फॉर्म मध्ये काही प्राथमिक माहिती भरायची होती. त्यामध्ये स्पर्धकांनी नोंदविलेलं वय हे इथे नमूद केलेलं आहे. 36, 48, 54 अशी वेगवेगळी वय इथे आपल्याला दिसतात. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये सगळ्यात कमी वय किती आहे, तर 36 वर्ष आहे आणि सर्वात जास्त वय आहे या स्पर्धकांचं ते आहे 92 वर्ष. आणि त्यामुळे आपण जेव्हा वर्गांतर घ्यायला सुरुवात करतो म्हणजे ज्या अंतरामध्ये आपल्याला त्या व्यक्ती नोंदवायच्या आहेत ती वर्गांतर घेत असताना तुम्हाला लक्षात येईल सगळ्यात लहान जे आहे ते 36 आहे. त्यामुळे सुरुवात केलेली आहे वर्गांतराची ती 35 ते 44. पुन्हा मगाशी म्हटलं तसं वर्गांतर हे सगळ्या ठिकाणी सारखंच राहिलं पाहिजे पूर्ण सारणीमध्ये. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल 35 ते 44 घेतलं की तिथे अंतर किती आहे, तर ते 10 आहे. तसंच शेवटचं वर्गांतर तुम्ही इथे बघाल 85 ते 94. 94 पर्यंत का गेलो, कारण इथे सर्वाधिक वय जे दिलेलं आहे ते 92 आहे. त्यामुळे आपलं शेवटचं वर्गांतर असणार आहे 85 पासून 94 पर्यंत. आता मगाशच्या उदाहरणाप्रमाणे इथे सुद्धा आपण एक वारंवारिता सारणी ही तयार करून घेतली. इथे पहा, वर्गांतरामध्ये सगळ्यात खालची म्हणजेच निचतम मूल्य काय होतं, तर 35 पासून त्याच वर्गांतराचं उच्चतम मूल्य म्हणजे अप्पर लिमिट होतं 44. त्याच्यानंतर 35 का घेतलाय, सगळ्यात लहान जे आहे ते 36. ते 36 निश्चितपणे या वर्गांतरामध्ये जाणार आहे. त्यामुळे इथे मगाशच्या डाळ्याच्या खुणांचा कॉलम आपण काढून टाकला, रकाना काढून टाकलाय आणि त्यानंतर फक्त वारंवारितेचा म्हणजेच फ्रिक्वेन्सीचा रकाना मात्र ठेवलेला आहे. इथे 35 ते 44च्या दरम्यान म्हणजे 36 किलो इतकं वजन असणाऱ्या किती व्यक्ती आहेत, तर एकच आहे. 45 ते 54च्या दरम्यान बघा
48 वाला एक व्यक्ती आहे आणि 54 ची एक व्यक्ती आहे, त्यामुळे इथे आल्या 2. त्यानंतर पुढे 55 ते 64. इथे तुम्हाला लक्षात येईल 63चं एक आहे आणि साधारणतः 57 किलो वजन असणाऱ्या एक व्यक्ती आहे, त्यामुळे इथे झाले 2. अशा प्रकारे आपला हा वारंवारितेचा तिसरा रकाना पूर्ण झालेला आहे. आता याच्या पुढच्या टप्प्यावर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल चौथा जो रकाना आहे तो आहे संचित वारंवारितेचा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. मगाशी म्हटलं तसं संचित म्हणजे साठवत जाणे आणि इथे साठवणं म्हणजे बेरीज करणे. कुठून बेरीज करायला सुरुवात करायची? तर वितरणाच्या तळापासून. म्हणजे कुठून? तर 35 ते 44च्या वारंवारितेपासून बेरीज करायला सुरुवात करायची. याच्या आधी काहीच नाहीये, त्यामुळे इथे एक जी वारंवारिता आहे ती संचित वारंवारितेच्या इथे एकच राहील. मात्र पुढच्या वर्गांतरामध्ये 45 ते 54 मध्ये वारंवारिता किती आहेत? तर त्या 2 आहेत. त्यामुळे या एकाची आणि या दोनाची बेरीज करायची आणि ती पुढच्या रो मध्ये, पुढच्या सेल मध्ये आपल्याला लिहायची. म्हणजे 1 अधिक 2 असे झाले 3. आता पुढे या 3ची आणि इथल्या वारंवारितेची बेरीज करायची आहे. म्हणजे 3 अधिक 2 ते झाले 5. त्याच्या पुढे पुन्हा 5 आणि त्याच्या पुढची जर वर्गांतर आहे त्याची वारंवारिता 5 अधिक 2 असे झाले 7. त्यानंतर 7 अधिक 2 वारंवारितेच्या रकान्यामध्ये 75 ते 84 मध्ये आहे 7. ठीक आहे, 75 ते 84 मध्ये आहे 2 आणि त्याच्या अलीकडची संचित वारंवारिता आहे 7. या 7ची आणि 2ची बेरीज केली की 9 आले आणि मग शेवटी 9 अधिक 1 बरोबर आले 10. ठीक आहे, आता ही जी संचित वारंवारिता शेवटची आहे आणि तुमच्या गटामध्ये असणारे हे जे एकूण प्राप्तांक आहेत हे समसमान आले म्हणजे आपली संचित वारंवारिता बरोबर आलेली आहे. हा जो n आहे तो म्हणजेच गटातले एकूण व्यक्तींची संख्या आणि शेवटची संचित वारंवारिता ही सारखी येणं आवश्यक आहे. इथपर्यंत समजलं असेलच. आता पुढे बघू. यामध्ये पुढचा जो रकाना दिलेला आहे हा टक्केवारीचा रकाना आहे. आता ही टक्केवारी कशी काढली आहे बघा. आपल्याकडे एकूण प्राप्तांकांची संख्या आहे 10 आणि या 10 मधले 35 ते 44 मध्ये किती आले संचित वारंवारिता? 1 आलेली आहे. त्यामुळे 10 पैकी 1 तर 100 पैकी किती? अशा पद्धतीने आपण जेव्हा टक्केवारी काढतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की आलेली टक्केवारी आहे 10%. 45 ते 54 म्हणजे जिथे निचतम मूल्य 45 आहे आणि उच्चतम मूल्य 54 आहे या ठिकाणी संचित वारंवारिता आहे 3. आता पुन्हा ही संचित वारंवारिता 3 ही किती पैकी आहे? तर 10 पैकी आहे. त्यामुळे 10 पैकी इथे 10 पैकी संचित वारंवारिता 3 आहे. मात्र या ठिकाणी वारंवारितेच्या रकान्यामध्ये वारंवारिता जी आहे ती 2 आहे. म्हणजे 10 पैकी 2 तर 100 पैकी किती? म्हणजे तिथे आले ते 20. पुन्हा इथे 10 पैकी 2 पुन्हा 100 पैकी 20. हे आपण त्रैराशिक मांडून हे कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे, आता जेव्हा आपण शेकडा, इथे हा घटक अत्यंत महत्वाचा आहे कारण संचित वारंवारिता आणि शेकडा संचित वारंवारिता या दोघांच्या मदतीने आपण पुढे जाऊन आलेख काढायला शिकणार आहोत. आता आपल्याला कुठले रकाने बघायचे शेकडा संचित वारंवारितेसाठी? एकतर संचित वारंवारितेचा रकाना बघायचा आहे आणि
शेवटी इथे आपण हा जो शेवटचा रकाना दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला शेकडा संचित वारंवारिता ही लिहायची आहे. इथे मगाशी म्हटलं तसं 10 पैकी संचित वारंवारिता ही एकच आहे, त्यामुळे 10 पैकी 1 तर 100 पैकी किती या त्रैराशिकाप्रमाणे ते येतील इथे 10%. पुढे 10 पैकी 3 संचित वारंवारिता किती आहे? 10 पैकी 3 आहे, तर 100 पैकी किती यावरून आलेला आहे 30% इतकी संचित वारंवारिता आहे. तसंच पुन्हा 10 पैकी 5 तर 100 पैकी किती? 10च्या बरोबर निम्मे 5 आहे, त्या गणिताप्रमाणे 100च्या निम्मे इथे 50% आलेत पहा. त्यानंतर 10 पैकी 7. वास्तविक पाहता इथे 10 असल्यामुळे हे गणित मांडणं अत्यंत तसं सोपं आहे पहा. 10 पैकी 7 तर 100 पैकी किती येतील? 70%. हे त्रैराशिक मांडल्यानंतर आपल्याला इथे मिळणारे प्रत्येक टक्केवारी ही आपण शेकडा संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये लिहितो, ज्याला आपण पर्सेंटेज ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आता इथे पुन्हा मगासारखंच जसं संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये शेवटचा येणारी संचित वारंवारिता आणि तुमचा n मॅच होतो, हे जुळतं, तसंच शेकडा वारंवारित संचित वारंवारितेमध्ये 10 पैकी जेव्हा आपण 10 म्हणतो तेव्हा येणारी टक्केवारी ही किती असेल? तर 100%. त्यामुळे कोणतंही उदाहरण सोडवताना आपली ही शेवटची जी शेकडा संचित वारंवारिता आहे ही 100%च येणं अपेक्षित आहे. तुम्हाला ही जी आपण संचित वारंवारिता आणि शेकडा संचित वारंवारिता काढलेली आहे ती समजली असेल. आणखी उदाहरणं सोडवल्यास आणखी आपल्याला त्याच्याबद्दल योग्य पद्धतीने सराव होईल. साधारणतः इथे आता हा जो तक्ता मांडलेला आहे, या तक्त्याच्या मदतीने आपल्याला या काही प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे पहा, किती व्यक्तींचे वय हे 45 पेक्षा कमी आहे? 45 पेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींची संख्या विचारली. वारंवारितेच्या रकान्याच्या मदतीने या रकान्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल एक व्यक्ती अशी आहे की जिचं वय 45 पेक्षा कमी आहे. पुढचा प्रश्न बघा, 44 पेक्षा कमी वय असणाऱ्या किती व्यक्ती इथे आहे? आता आपण संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये जाऊया. 84 पेक्षा कमी वय असणाऱ्या, म्हणजे संचित वारंवारितेचा रकाना बघितला तर तुम्हाला लक्षात येईल 84 पेक्षा कमी वय असणाऱ्या किती व्यक्ती आहेत बरं इथे? कारण इथे 75 ते 84 पर्यंतची संचित वारंवारिता आहे 9, म्हणजे इथपर्यंत किती व्यक्ती आहेत? तर 9 व्यक्ती आहेत. आणि पुढे प्रश्न असा विचारलाय 65 पेक्षा अधिक वय असणाऱ्या किती टक्के व्यक्ती असतील? अगदी साधं गणित आहे पहा. इथे 55 ते 64च्या दरम्यान किती टक्के व्यक्ती आहेत? 50. म्हणजे मग 64च्या पेक्षा जास्त, त्याच्यावर उरलेले किती टक्के आहेत? हे 50 मधून 100 मधून 50 गेले, उरलेल्या व्यक्ती आहेत 50%. अशा पद्धतीने या सारणीच्या मदतीने आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं ही देता येतात. ठीक आहे. आता याच्या पुढे संख्याशास्त्रामध्ये विशेषतः वैश्विक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत आणि ते म्हणजे शततमक आणि शततमक क्रम, हे या वारंवारिता सारणीच्या मदतीने कसं काढायचं हे आता आपण पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल इथे शततमकाची एक व्याख्या दिली आहे. शततमक म्हणजे काय? तर वितरणातला असा बिंदू ज्याच्या खाली वितरणातले विशिष्ट टक्के प्राप्तांक असतील. तर जेव्हा आपण शततमक काढायला सुरुवात करतो याचाच अर्थ
आपल्याला ते टक्के दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला तो विशिष्ट बिंदू शोधून काढायचा आहे. ठीक आहे. शततमक हे जे सांख्यिकी आहे ते अनेक परीक्षांच्या साठी, त्याच्या निकालांसाठी, प्रवेशासाठी वापरलं जातं. जसं की नीट सारख्या परीक्षांमध्ये, जेई सारख्या परीक्षांमध्ये पर्सेंटाईल किती आला, शततमक किती आहे, म्हणजे तो एक विशिष्ट बिंदू आहे ज्याच्या खाली विशिष्ट टक्के व्यक्ती आहेत. पुन्हा हे विभाजन जर केलं जातं ते शून्यापासून 100च्या सातत्यकावर केलं जातं. जेव्हा आपण म्हणतो की P90, त्या P90चा अर्थ काय आहे, तर विशिष्ट स्कोर मिळालेली जी व्यक्ती आहे, जो विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याच्या खाली वितरणातले 90% व्यक्ती असतील. P50 हे पुढील केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांप्रमाणेच आहे. त्याच्यातलं एक महत्वाचं परिमाण आणि ते म्हणजे मध्यगा किंवा ज्याला मीडियन असं म्हटलं जातं. P50चा अर्थ काय, तर पुन्हा तो बिंदू आपल्याला शोधायचा आहे की ज्याच्या खाली वितरणातले 50% व्यक्ती असतील. एकूणच खूप मोठ्या प्रमाणावर शततमकाचा वापर केला जातो. प्रवेश प्रक्रिया सोपी होण्याच्या दृष्टीने देखील याचा निश्चितपणे फायदा होतो. आता इथे तुम्हाला लक्षात येईल शततमक काढायचं सूत्र दिलेलं आहे. या सूत्रामध्ये P म्हणजे शततमक आहे. त्या शततमक बरोबर L. आपण मगाशच्या उदाहरणामध्ये हे जे नीचतम मूल्य म्हटलंय की नाही, ते म्हणजे लोअर लिमिट. आता लक्षात घ्या, इथे जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला 35 गुण मिळालेले आहेत असं म्हणतो, तेव्हा या 35चं मिनिमम किंवा या 35चं लोअर लिमिट काय असू शकतं, 34.5. म्हणजेच ज्या विद्यार्थ्याला 34.5 इतके गुण मिळतात ते राऊंड अप करून ऑटोमॅटिकली आपण 35 करतो. ते छोट्या छोट्या विभागांमध्ये नाही विभागलं जात. आणि याच दृष्टीने आपण यापूर्वीच्या तासांमध्ये जे परिवर्त्याचे प्रकार पाहिले होते, ज्यामध्ये अखंडित परिवर्त्य आणि खंडित परिवर्त्य. त्यामुळे जेव्हा आपण 34.5 म्हणतो तेव्हा या 35चं लोअर लिमिट आहे ते 34.5. त्याचप्रमाणे या 44चं अप्पर लिमिट आहे 44.5. इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यामध्ये जरी आपण 44.5 म्हटलं तरी 44.5चा तिथे समावेश असणार नाही. एकदा का ते 44.5 झाले की ते झाले 45. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या सूत्रामध्ये लोअर लिमिट प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एकूणच वारंवारितेची बेरीज, हा जो आपल्याला शततमक काढायचा आहे तो म्हणजे P भागिले 100 वजा F. म्हणजेच साधारणतः आपण जेव्हा PN भागिले 100 हे कॅल्क्युलेशन करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की कुठल्या वर्गांतरामध्ये आपला शततमक असणार आहे. त्या वर्गांतराच्या अलीकडची संचित वारंवारिता म्हणजे कॅपिटल F. आणि ज्या वर्गांतरामध्ये शततमक आहे त्या वर्गांतराची वारंवारिता म्हणजे इथे स्मॉल f. आणि एकूणच दोन प्राप्तांकांमधलं अंतर म्हणजेच वर्गांतर, ज्याला इंटरवल, क्लास इंटरवल असं म्हटलेलं आहे. या उदाहरणामध्ये पुन्हा पहा 35 ते 44. म्हणजे इथे अंतर किती आहे, 10चं आहे. तसंच 45 ते 54 इथे सुद्धा अंतर किती आहे, 10चं. मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या सारणीमध्ये सगळ्या वर्गांतरांचं अंतर हे समानच असणार आहे. असं होणार नाहीये की एक ठिकाणी 9 एक ठिकाणी 10 अशा प्रकारे ते असणार नाही. आता बघूया
हा, आता याच सूत्रामध्ये इथे समोर एक उदाहरण दिलेलं आहे पहा. इथे आपण जर वर्गांतर काढायला गेलो तर ते वर्गांतर आहे 5. म्हणजे 29 मधून 25 वजा करत असताना इथे लक्षात घेण्याची गरज आहे 25चं लोअर लिमिट असणार आहे 24.5 आणि 29चं अप्पर लिमिट असणार आहे 29.5. यांची जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा ती येणारी वजाबाकी ही 5 असणार आहे. ते झालं आपलं वर्गांतर. त्यापूर्वी आपण हा जो 30 आहे आपल्याला शततम काढायचा आहे P30. ओके, त्यामुळे इथे P30 काढायचं आहे. म्हणजे कशाचं शततम काढायचंय किंवा काय बिंदू काढायचा आहे, तर असा बिंदू काढायचा आहे की ज्या खाली वितरणातले 30% प्राप्तांक असतील. त्यामुळे या सूत्रातला हा जो पहिला भाग आहे 30 गुणिले या वितरणामधल्या प्राप्तांकांची संख्या पण 30च आहे. 30ने 30ला गुणलं आणि त्याला आलेल्या गुणाकाराला 100ने भागलं. त्यामुळे आपल्याला मिळालेले आहेत 9. आता आपण इथे या संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये बघायचं. 0 ते 4 मध्ये वारंवारिता किती आहेत? 7 आहेत. आपल्याला किती हव्या आहेत? 9 हव्या. मग या 7मध्ये 9चा समावेश आहे का? तर नाही. पुढच्या संचित वारंवारितेच्या ठिकाणी म्हणजे जिथे 11 आहेत तिथे या 9चा समावेश आहे. आणि म्हणून मग आता आपल्याला या सूत्रामध्ये बाकीच्या गोष्टी किंवा बाकीची मूल्य हे घालता येतील पहा. वारंवारितेची बेरीज आहे या सूत्रामधली n ही जी आहे ही 30 आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता लक्षात आलं की आपलं जे शततमक आहे ते कुठे असणार आहे? 5 ते 9च्या दरम्यान कुठेतरी असणार आहे. कारण तिथली संचित वारंवारिता किती आहे? ही 11 आहे. त्यामुळे इथे लक्षात येईल तुम्हाला त्या संचित वारंवारितेची अलीकडची संचित वारंवारिता म्हणजे आपला कॅपिटल F आहे. सूत्रात म्हटल्याप्रमाणे ज्या वर्गांतरामध्ये आपला शततमक असण्याची शक्यता आहे त्या वर्गांतराची वारंवारिता म्हणजे आपला स्मॉल f आहे या सूत्रामधला. ठीक आहे, त्यामुळे वर्गांतर कुठलं आहे? 5 ते 9. त्यामुळे या वर्गांतराचं लोअर लिमिट 5चं लोअर लिमिट हे किती असणार आहे? 4.5. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 4.5 मार्क मिळतात त्याचे पुढे 5 होतात. तसंच इथे 5चं निश्चितम मर्यादा ही किती आहे? मगाशी उल्लेख केला तसं इथे खंडित आणि अखंडित परिवर्त्यांचा विचार आपण करत आहोत. त्यामुळे आपल्याला ही मूल्य जी आहेत ही पूर्णांकामध्ये द्यावी लागतात. मात्र मर्यादेचा विचार करता 4.5 हे याची लोअर लिमिट किंवा निश्चितम मर्यादा आहे. त्यामुळे इथे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल आलेलं शततमक हे इथे 7 आलेलं आहे. याचाच अर्थ काय? तर 5 ते 9 या वर्गांतराच्या मध्ये P30 हे कुठेतरी होतं. ठीक आहे, त्यामुळे P30 इज इक्वल टू 7 म्हणजे 5 ते 9च्या दरम्यान एक्झॅक्टली कुठे आहे? तर 7 हे आपलं आलेलं शततमक आहे. म्हणजेच काय? वितरणामधला 7 हा असा बिंदू आहे ज्या खाली वितरणातले 30% व्यक्ती असतील. म्हणजेच पुन्हा आपण सातत्यकाचा जर विचार केला 0 पासून 100 पर्यंत, याचाच अर्थ दुसऱ्या शब्दामध्ये P30 जेव्हा म्हणतो आहोत तसंच 7पेक्षा जास्त गुण मिळवणारे किती असतील? तर 70% विद्यार्थ्यांना 7पेक्षा जास्त गुण मिळालेले असतील. इथपर्यंत समजलं असेल असं गृहीत धरते आणि पुढील भागाकडे म्हणजेच शततमक क्रमाकडे आपण आता जाणार आहोत. तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल की P30 म्हणजे आपल्याला काम करायचं होतं बिंदू शोधायचं.
एक प्राप्तांक शोधायचा होता, हा, की ज्या प्राप्तांकाच्या खाली वितरणातले 30% व्यक्ती किंवा 30% प्राप्तांक असतील. आता मात्र आपल्याला इथे प्राप्तांक दिलेला असणारे, बिंदू दिलेला असणारे आणि त्यावरून टक्केवारीचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे मगाचं हे सूत्र आपल्याला जेव्हा लक्षात येईल, या सूत्रामध्येच थोडासा बदल केलेला आहे आणि पुढचं शततम क्रमाचं सूत्र हे तयार झालेलं आहे. म्हणजे या सूत्रामध्ये जसं की निश्चितम मर्यादा ही बेरजेच्या स्वरूपात घेतलेली होती, ती बेरीज केली होती. आता इथे तुम्हाला लक्षात येईल त्या निश्चितम मर्यादेची वजाबाकी झालीये. तसंच जिथे संचित वारंवारिता म्हणजेच कॅपिटल एफ ही इथे वजाबाकी होती, ती मात्र इकडे आता बेरीज झालेली आहे. असंच काहीतरी सूत्र, म्हणजेच आपण आधी काय करत होतो तर टक्केवारी दिली होती, त्यावरून बिंदू शोधला. आता मात्र आपल्याला काय करायचंय तर बिंदू दिलेला आहे, त्यावरून आता आपल्याला टक्केवारी शोधायची आहे. इथे तुम्हाला हे डेफिनेशन निश्चितपणे बघायला मिळेल. द नंबर रिप्रेझेंटिंग द पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ केसेस लाईंग बिलो द गिव्हन स्कोर. इथे आता आपण टक्केवारी शोधणार आहोत. पुन्हा हे सुद्धा एका 0 पासून 100च्या सातत्यकावर दिलं जाणार आहे. पुन्हा हे सूत्र या ठिकाणी आणि त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे पहा. PR पर्सेंटाईल रँक म्हणजेच शततम क्रम. त्यामध्ये मगाशी पाहिल्याप्रमाणे कॅपिटल F ही संचित वारंवारिता आहे. आता काय करायचंय आपल्याला तर तो प्राप्तांक, तो बिंदू हा आपल्याला दिलेला असणार आहे. आता बघा, ठीक आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचंय शततम क्रम शोधायचा आहे. कशाचा शततम क्रम शोधायचा आहे तर 35 या प्राप्तांकाचा. आता याच्यासाठी आपल्याला बघण्याची गरज आहे हा 35 प्राप्तांक कुठल्या वर्गांतरामध्ये जाईल. बघा बरं एकदा. तो साधारणतः 30 ते 39 या वर्गांतरामध्ये आपला 35 हा प्राप्तांक असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. आता पुढे जाऊया. सूत्र पहा. सूत्रामध्ये आहे 100/n. n म्हणजे काय तर एकूण प्राप्तांक संख्या. संचित वारंवारितेचा इथला शेवटचा जो अंक दिसतोय हा 50 आहे. याचाच अर्थ वारंवारितेची बेरीज सुद्धा किती असणार आहे 50च असणार आहे. त्यामुळे आपल्या समूहामध्ये आपल्याला हा जो गट मिळालेला आहे, या गटामध्ये व्यक्तींची संख्या किती आहे तर ती 50 आहे. त्यामुळे 100/50 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये F. आता F कशाचा बघायचा आहे, संचित वारंवारिता कशाची बघायची आहे तर ज्या वर्गांतरामध्ये 35 हा प्राप्तांक आहे, हा 35 प्राप्तांक कुठे आहे तर 30 ते 39च्या दरम्यान आहे. बरोबर आहे. त्यामुळे या 30 ते 39 या वर्गांतराच्या अलीकडची संचित वारंवारिता बघायची. ती किती आहे 16. त्यामुळे कॅपिटल F किती आहे तर 16 आहे. एक्सचा अर्थ काय आहे तर ज्या प्राप्तांकाचं शततम क्रम काढायचा आहे तो प्राप्तांक म्हणजे आपला कॅपिटल X आहे, तो आहे 35. ठीक आहे. त्यानंतर आता 35 हा प्राप्तांक कुठल्या वर्गांतरामध्ये आहे तर तो 30 ते 39 मध्ये. म्हणजे 30 ते 39 मध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांना 29.5 पासून 39.5 पर्यंत गुण मिळालेले आहेत ते सगळे विद्यार्थी इथे आहेत. त्यामुळे या ठिकाणी 35 गुण मिळवणारा विद्यार्थी हा कशामध्ये जातो तर 30 ते 39च्या मध्ये. ठीक आहे. त्याच्या अलीकडची संचित वारंवारिता किती आहे तर 16 आहे. तुमच्या लक्षात येईल शततम काढत असताना आपण
जे काही शततमकाचं मूल्य शोधायचं होतं ते बघत असताना संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये बघितलं. आता मात्र आपल्याला बघताना प्राप्तांकाच्या रकान्यामध्ये बघायचंय, वर्गांतराच्या रकान्यामध्ये बघायचंय. तुम्हाला इथे लक्षात आलं असेल 30 ते 39 मध्ये 35 हा प्राप्तांक आहे. त्याच्या अलीकडची संचित वारंवारिता आहे 16. त्या वर्गांतराची वारंवारिता आहे 6. म्हणजे 30 ते 39 च्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत तर ते 6 आहेत. त्यामुळे स्मॉल एफ फ्रिक्वेन्सी ही किती आहे 6 आहे. अशा पद्धतीने हे सगळे प्राप्तांक किंवा ही सगळी मूल्य आपण या सूत्रामध्ये घातली आहेत. त्यानुसार 100/50 स्क्वेअर ब्रॅकेट 16 प्लस इंटू ब्रॅकेट 35 हा प्राप्तांक आहे. एक्स मायनस 29.5 29.5 कुठून आले तर या 30 ते 39चं तिसाचं हे लोअर लिमिट आहे. निश्चितम गुणांक आहे तो किती आहे 29.5. वर्गांतर किती आहे 20 ते 29 30 ते 39. अशा पद्धतीने प्रत्येक प्राप्तांकामधलं मर्यादांमधलं अंतर किती आहे तर ते 10 आहे. आणि ज्या वर्गांतरामध्ये हा 35 आहे त्याची वारंवारिता किती आहे तर ती 6 आलेली आहे. अशा पद्धतीने आपल्या शततम क्रम 35 या प्राप्तांकाचा शततम क्रम हा 38.6 एक्झॅक्टली आणि राऊंड अप केल्यानंतर 39 आलेला आहे. पुन्हा याचा अर्थ काय मगासारखं ज्या विद्यार्थ्याला 35 गुण मिळालेले आहेत त्याच्या खाली वितरणातले 39% व्यक्ती असतील. शततमकामध्ये आपण बिंदू शोधून काढला तर इथे मात्र बिंदू दिला होता, प्राप्तांक दिला होता, त्यावरून त्या प्राप्तांकापेक्षा कमी गुण मिळवणारे किती टक्के व्यक्ती असतील हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत शततमक आणि शततमक क्रम जर लक्षात आलेला आहे तर आपण याच प्रकरणाच्या पुढच्या भागाकडे जाऊया ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आलेख दाखवले जाणार आहेत. मात्र या ठिकाणी आपण मुख्यत्वे 3 प्रकारच्या आलेखांवर अधिक भर देणार आहोत. त्याच्यातला हा पहिला आलेख आहे ज्याला आयतालेख किंवा हिस्टोग्राम असं म्हटलं जातं. हा आयतालेख तयार करत असताना तुम्हाला या उदाहरणामध्ये लक्षात येईल ही इथे वर्गांतर पहिल्या रकान्यामध्ये तर दिलेलीच आहे. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या रकान्यामध्ये आपण या प्रत्येक वर्गांतराच्या वास्तविक मर्यादा घेतलेल्या आहेत. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 ते 19चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 10ची निश्चितम मर्यादा असणार आहे 9.5 आणि 19ची उच्चतम मर्यादा असणार आहे 19.5. ठीक आहे. प्रत्यक्षामध्ये वर्गांतर देत असताना या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जिथे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की जिथे तुम्हाला वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सीज दिसतायत. उदाहरणार्थ मुळात हे वितरण देत असताना 20 ते 29 30 ते 39 40 ते 49 50 ते 59 60 ते 69 असंच वितरण दिलं जाणार आहे. या ठिकाणी आपण जेव्हा आयतालेख काढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला दोन्ही टोकांना एक एक वर्गांतर वाढवून घ्यावी लागतात. मी पुन्हा म्हणतेय दोन्ही टोकांना एक एक वर्गांतर वाढवून घेतलेली आहेत पहा. म्हणजेच 20 ते 29 हे मुळात होतं त्याच्या खालच्या बाजूला एक वर्गांतर एक्स्ट्रा घेतलंय. तसंच 16 ते 69 हे दुसरं टोक आहे त्याच्यावर आणखीन एक वर्गांतर वाढवून घेतलंय. साहजिकच आहे या दोन्ही वर्गांतरामध्ये एकही व्यक्ती नाही आणि म्हणून तिथे वारंवारिता आलेली आहे 0. दोन्हीकडे 0 आलेली आहे. हा जेव्हा आपण आयतालेख काढायला सुरुवात करतो हिस्टोग्राम काढायला सुरुवात करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की य अक्षावर वारंवारिता घेतलेल्या आहेत आणि क्ष अक्षावर आपल्याला वर्गांतराचे प्रत्यक्षात निश्चितम मर्यादा म्हणजेच लोअर लिमिट घ्याव्या लागतात. आपण हे जे एक्स्ट्रा
वर्गांतर, एक अतिरिक्त वर्गांतर घेतलंय पहा 10 ते 19. याचं लोअर लिमिट किती आहे? तर ते आहे 9.5. त्यामुळे क्ष अक्षावर आपल्याला या प्रत्येक वर्गांतराचं लोअर लिमिट घ्यावं लागतं. 20चं लोअर लिमिट किती आहे? 19.5. मगाशी सांगितलं तसं ज्या विद्यार्थ्याला 19.5 मार्क मिळतात किंवा गुण मिळालेले आहेत असा विद्यार्थ्याचा समावेश या 20मध्ये निश्चितपणे आहे. त्यामुळे पुढचं लोअर लिमिट 19.5. त्या पुढचं लोअर लिमिट 29.5. त्यानंतर 39.5. आता तुम्हाला लक्षात येईल हे जे पहिलं लोअर लिमिट आहे ते 9.5 आहे, तिथे 0 आहे. त्यामुळे आपली सुरुवात ही इथून 0तून झालेली आहे. त्याच्या पुढचं लोअर लिमिट आहे 19.5. असे किती विद्यार्थी आहेत? तर ते 10 आहेत. त्यामुळे ही रेषा या स्तंभाची, या आयताची रेषा तुम्हाला इथे 10 पर्यंत पोहोचलेली दिसते पहा. त्याच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्याचं लोअर लिमिट आहे 29.5. या 29.5चं वारंवारिता किती आहे? 12. त्यामुळे इथून आपण पुन्हा हा आयत काढण्याचा प्रयत्न केला आणि इथे याची वारंवारिता इथे 12 पर्यंत येऊन ही रेषा आहे. त्यानंतर 39.5. या 39.5 हे जे 39.5 ते 49 पॉइंट दिसतंय ते याची वारंवारिता आहे 13. अशा पद्धतीने 49.5 ची आहे 4. त्याच्या पुढे 59.5 या निचतम मर्यादेच्या इथे तुम्हाला त्या वर्गांतरामध्ये वारंवारिता दिसेल 5. अशा पद्धतीने आणि मग शेवटचं वर्गांतर की ज्यामध्ये पुन्हा 0 वारंवारिता आहे आणि त्यामुळे ही जी रेषा आहे ही क्ष अक्षाला पुन्हा टेकलेली आहे पहा. अशा पद्धतीने प्रत्येक स्तंभ किंवा प्रत्येक आयत हा एकमेकांना जोडलेला आहे आणि यावरून हा आयतालेख हा तयार झालेला आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल सर्वात जास्त वारंवारिता जी आहे ती 40 ते 49, म्हणजेच वास्तविक मर्यादा पाहिल्या तर 39.5 ते 49.5 या दरम्यान ती 13 आहे. म्हणजे अगदी साधा आणि सोपा जर प्रश्न विचारला की 40 ते 49 किंवा प्रश्न असा असेल की सर्वात जास्त मार्क कशाच्या दरम्यान आहेत, तर केवळ हा स्तंभ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल 39.5 पासून सुरू झालेला 49.5 ठीक आहे. त्यामुळे 40 ते 49 या दरम्यान विद्यार्थ्यांना सर्वाधिक किंवा सगळ्यात जास्त मार्क मिळालेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न की सर्वात कमी किती विद्यार्थी आहेत की ज्यांना साधारण असे किती विद्यार्थी असतील किंवा 49 पासून 49.5 पासून 59.5 पर्यंत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही समोर चटकन लक्षात येते आणि ती म्हणजे 4 आहे. वर्गातले काहीच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 50 पासून 59 पर्यंत गुण मिळालेले आहेत. केवळ आलेखाकडे पाहून सारणी न बघता सुद्धा आपल्याला हे अर्थविवरण करता येतं किंवा या विशिष्ट घटकाचा अर्थ या आलेखाद्वारे लावता येतो. याच्या पुढचा जो आलेखाचा प्रकार आहे तो वारंवारिता बहुभुज म्हणजेच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता या मगाशी आपण पाहिलं की आपण क्ष अक्षावर जेव्हा आयतालेख म्हणजेच हिस्टोग्राम काढत होतो तेव्हा आपण क्ष अक्षावर घेतले होते विशेषतः निचतम मर्यादा किंवा लोअर लिमिट. आता मात्र आपल्याला वर्गांतराचे मध्यबिंदू म्हणजेच मिड पॉइंट घ्यायचे आहेत क्ष अक्षावर. या अक्षावर वारंवारिता ज्या आहेत त्या तशाच राहणार आहेत.
या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आपण अशा प्रकारे ही आकृती बघतो तेव्हा वारंवारिता बहुभुज ही मुख्यत्वे करून एक बंदिस्त आकृती आहे. मगाचप्रमाणेच या वितरणामध्ये सुद्धा आपण दोन्ही टोकाला एक एक वर्गांतर वाढवून घेतलेला आहे. म्हणजेच या रेषालेखामध्ये तुम्हाला लक्षात येईल की याची सुरुवात आणि शेवट हा क्ष अक्षाला मिळालेला आहे. याचाच अर्थ काय, तर तिथे असणाऱ्या वारंवारितेची संख्या ही 0 आहे. तिकडे समोर वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सीचा रकाना जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल आपण दोन्ही टोकाला एक एक वर्गांतर एक्स्ट्रा घेतलं होतं. या दोन्ही टोकाच्या वर्गांतराची वारंवारिता काहीच नाही, म्हणजेच त्या वर्गांतरामध्ये विद्यार्थीच नाहीये, याचा अर्थ ती 0 आहे. आणि त्यामुळे इथे आपण क्ष अक्षावर मात्र घेणार आहोत. म्हणजे हाच जो आयतालेख आहे यामध्ये लोअर लिमिट आहे. या आयतालेखाचे मध्यबिंदू जेव्हा आपण जोडतो, या आयताचा मध्य जेव्हा आपण विशिष्ट रेषेने जोडू तेव्हा त्यावरून हा स्तंभालेख तयार होतो. हा वारंवारिता बहुभुज तयार होतो. या आयतांचे मध्यबिंदू जोडल्यानंतर जो आलेख तयार होणार आहे त्याला वारंवारिता बहुभुज असं म्हटलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी आपण घेताना क्ष अक्षावर वितरणाचे वर्गांतराचे मध्यबिंदू घेत आहोत. उदाहरणार्थ बघा, इथे लोअर लिमिट इथे असणार आहे 9.5, 10 ते 19 हे जे वर्गांतर दिलंय याचं लोअर लिमिट असणार आहे 9.5, याचंच अप्पर लिमिट असणार आहे 19.5. आता हे मध्यबिंदू कसे काढायचे, तर मध्यबिंदू काढत असताना आपल्याला लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. म्हणजेच आपण जेव्हा 19.5 वजा 9.5 करतो तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते असेल 19.5 वजा 9.5 असं केल्यानंतर मिळणार उत्तर असेल ते 10 येईल. या 10ला आपण 2ने भागल्यानंतर आलेलं उत्तर असणार आहे 5. हे 5 कशामध्ये मिळवायचे, पुन्हा लोअर लिमिट मध्ये मिळवायचे, म्हणजे 9.5 मध्ये मिळवायचे. 9.5 अधिक 5 उत्तर येतं 14.5. तसंच 19.5 हे आपलं लोअर लिमिट आहे. 29.5 वजा 19.5 फरक येणार आहे 10चा. त्या 10ला 2ने भागूया, उरणार आहे 5 प्लस पुन्हा लोअर लिमिट 19.5. 19.5 प्लस 5 ते येईल ते 24.5. अशा पद्धतीने आपण प्रत्येक वर्गांतराचा मध्यबिंदू काढून घेतलेला आहे. आणि वारंवारिता मात्र त्या तशाच राहणार आहे. आपण क्ष अक्षावर मध्यबिंदू घेतलाय 14.5 हा 10 ते 19चा मध्यबिंदू आहे. त्याची वारंवारिता 0 आहे, म्हणजे वक्राची सुरुवात जी झालेली आहे ते 0 मधून झालेली आहे. त्यानंतर 20 ते 29 या वर्गांतराचे मध्यबिंदू आहे 24.5. एक्झॅक्टली इथून 24.5 वारंवारिता आहे 10, हा इथला बिंदू घेतलाय. त्यानंतर पुढे 34.5 हा जो मध्यबिंदू आहे, 34.5 हा 30 ते 39चा मध्यबिंदू आहे. इथे वारंवारिता आहे 12, इथे 12वर पुन्हा आणखीन एक बिंदू घेतलाय. अशा पद्धतीने प्रत्येक मध्यबिंदूनुसार समोरची वारंवारिता ही इथे बिंदूने मांडलेली आहे. आणि त्यानंतर हे सगळे बिंदू एकमेकांना जोडल्यानंतर जी आकृती तयार झालेली आहे ती म्हणजे वारंवारिता बहुभुज. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा वारंवारिता बहुभुज जो आहे ही एक प्रकारची बंदिस्त आकृती आहे.
हा रेषालेख आहे. रेषेच्या माध्यमातून पुन्हा इथे तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी ज्या वर्गांतराचा मध्यबिंदू 44.5 आहे, म्हणजेच 40 ते 49 आहे, त्या वर्गांतरामध्ये असणारी वारंवारिता ही सर्वाधिक, म्हणजेच इथे दिसतंय पहा 13 आहे. याच्या नंतरचा आणखी एक आलेख आहे आणि तो म्हणजे शेकडा संचित वारंवारिता वक्र. जेव्हा मगाशी मी तुम्हाला संचित वारंवारिता कशी काढायची आणि त्यावरून शेकडा संचित वारंवारिता कशी काढायची याबद्दल स्पष्टीकरण देत होते, तेव्हा ते कॅल्क्युलेशन्स आपण पाहिलेली आहेत. आता पहा, इथे देताना पुन्हा या ठिकाणी वर्गांतर 20 ते 29, 30 ते 39, 40 ते 49, 50 ते 59 आणि 60 ते 69 एवढं दिलेलं असणार आहे. आपल्याला हे अलीकडचं एक वर्गांतर एक्स्ट्रा घ्यावं लागतं, एक वाढवून घ्यावं लागतं. साधारणतः वरची वर्गांतर बघितल्यानंतर आपल्याला अलीकडचं वर्गांतर किती असेल हे ठरवता येतं. इथे तुम्हाला लक्षात येईल 10 ते 19 हे वर्गांतर आहे. हे आपण एक्स्ट्रा घेतलंय आणि साहजिकच आहे त्याची वारंवारिता ही 0 आहे. या रकान्यामध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये मगाच सारखंच तळापासून वरच्या दिशेने बेरीज केलेली दिसेल. म्हणजेच काय तर 5शी 5 हे 0 आहेत ते तसेच राहतील. 0 अधिक 5 हे 5 होतील. 5 अधिक 4 9 झाले. 9 अधिक 13 22 झाले. 22 अधिक 12 34 आणि फायनली 34 अधिक 10 हे 44 आहे. यावरून पुन्हा शेवटचा रकाना म्हणजेच टक्केवारी काढलेली आहे. या टक्केवारीमध्ये पुन्हा एकूण प्राप्तांक संख्या किती आहे 44. 44 पैकी इथे संचित वारंवारितेच्या कॉलम मध्ये संचित वारंवारिता किती आहे 5. 44 पैकी 5 तर 100 पैकी किती, या त्रैराशिकाप्रमाणे उत्तर आलेलं आहे 11.36. मी पुन्हा सांगते, 44 हे एकूण प्राप्तांक संख्या आहे. 44 पैकी 5 तर 100 पैकी 5, 100 पैकी किती, ठीक आहे. त्यामुळे आपण 100 गुणिले 5 भागिले 44 केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 11.36. तसंच 44 पैकी 9 तर 100 पैकी किती, म्हणजेच काय केलं तर 100 गुणिले 9 भागिले 44 केलं की आलेलं उत्तर आहे 20.45. 44 पैकी 22 हे किती सोपं आहे पहा. 44च्या बरोबर निम्मे किती आहे 22. मग त्यावरून इथे तुम्हाला लक्षात येईल 100 पैकी किती आले 50. आपण त्रैराशिक मारल्यानंतर सुद्धा हे असंच येणार. 44 पैकी 22 तर 100 पैकी किती, म्हणजेच 100 गुणिले 22 भागिले 44. अशा प्रकारे शेवटची शेकडा संचित वारंवारिता ही 100 येणार आहे, कारण 44 पैकी 44 आहे. ठीक आहे. हा वक्र काढत असताना आपण काय करतो आहोत तर क्ष अक्षावर या वक्रासाठी उच्चतम मर्यादा म्हणजेच अप्पर लिमिट घेणार आहोत. म्हणजे 10 ते 19 चं अप्पर लिमिट किती आहे 19.5. 20 ते 29 चं किती आहे 29.5. अशा पद्धतीने क्ष अक्षावर प्रत्येक वर्गांतराचं, याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा घेतलेलं वर्गांतर सुद्धा समाविष्ट आहेच, प्रत्येक वर्गांतराचं अप्पर लिमिट हे आपण क्ष अक्षावर घेणार आहोत. तर य अक्षावर आपण त्या वर्गांतराची संचित वारंवारितेची टक्केवारी घेणार आहोत. आणि या पद्धतीने यावरून असा हा प्रत्येक टक्केवारीचा बिंदू घेतल्यानंतर ते बिंदू एकमेकांना जोडलेत, या आलेखाच्या मदतीने आपल्याला पुढील गणिती कॅल्क्युलेशन्स सुद्धा करता येतात. यालाच आणखीन एक शब्द आहे आणि तो म्हणजे ऑगाइड किंवा ऑजाइड असंही म्हटलं जातं आणि सोप्या भाषेत शेकडा संचित वारंवारिता. थँक्यू.